आणि तोही लेग बायचा आलेला आहे. पहिली षटक मेडन बघायला भेटते का बघूया. शेवटच्या बॉलवर येतोय दणदणीत चौकार. दीपू यांचे चांगले प्रयत्न अपयशी ठरतात. राहुल पाटील यांच्या डोक्यावरून मारलेला फटका चौकाराच्या दिशेने. शेवटच्या बॉलवर आलेली बाउंड्री. जय कानिपनाथ संघाची चांगली सुरुवात आहे. पहिल्या षटकामध्ये बॅट्समनांना बांधून ठेवण्यामध्ये यश आलंय त्यांना. बघूया दुसरा षटक आहे पॉवर प्लेचं. या षटकामध्ये 3 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. क्षेत्ररक्षणाची जबाबदारी असेल त्यांच्यावर. या ओव्हरमध्ये तुम्हाला लेफ्टी रायटी असं कॉम्बिनेशन पाहायला मिळेल. नवीन व्यूहरचना करून आलेला बहिरादेव संघ. बघूया आता कशी कामगिरी करतोय, कसा धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतोय. दरम्यान दुसरी ओव्हर कोणाला द्यायची याची मीटिंग चालू आहे जय कानिपनाथ संघामध्ये. कुणाल पाटील, दीपक पाटील आणि राहुल पाटील यांच्यावर मदार असेल जय कानिपनाथ संघाची. बघूया दुसऱ्या ओव्हरमध्ये कशी कामगिरी करतात दीपक पाटील उर्फ दीपू. दीपू 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 उर्फ दीपक पाटील. काल दीपक पाटील यांनी केलेली सुंदर बॉलिंगचा आज पुनरावृत्ती करावी लागेल त्यांना जर संघामध्ये या शृंखलामध्ये लीगमध्ये जर जिवंत राहायचं आहे. स्ट्राईकला आहे आशीर्वाद पाटील, नॉन स्ट्राईकला आहे निखिल तारे. एक प्लेयर मिड विकेटला तुम्हाला पाहायला मिळतो, एक लॉंग ऑनला पाहायला मिळतो, एक लॉंग ऑफला पाहायला मिळतो. 3 क्षेत्ररक्षक हे 30 या सर्कलच्या बाहेर आहेत क्षेत्ररक्षणासाठी. सुरक्षित खेळण्याचा प्रयत्न. पहिली रन एकदम सावकाश पद्धतीने खेळून काढलेली आहे. 1 बॉल 1 रन. राईट आर्म राऊंडचा मारा होता. आता राईट हँड बॅट्समन आले निखिल तारे यांच्यासाठी. ओव्हर द विकेट हे दीपू बॉलिंग करतील. दरम्यान दुसरी लढत आहे. दुसरी मॅच ज्या संघाची आहे त्यांनी टॉससाठी 6 ओव्हरमध्ये तयार राहायचं आहे पुढील 2 संघांनी. कॅप्टनांनी लक्षात घ्या आजचा शेड्यूल खूप मोठा आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट दीपक पाटील मारा करत आहेत. ओ बॅटची वरची कडा घेऊन बॉल जात आहे थेट थर्डमॅन सर्कलच्या बाहेर, बाउंड्रीच्या बाहेर 4 रनांसाठी. फार आत्मविश्वासाने खेळलेला फटका नव्हता. बॅटची कडा घेऊन गेला होता किपर आणि फाईनच्या मधून बॉल बाउंड्रीच्या बाहेर. पहिला येतो दणदणीत चौकार. हे डीजे वाजवायचं ना रे मध्ये, थंड पडलाय. थोडं वाजव ना 1-1 मिनिटासाठी. पुन्हा एकदा दीपक पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करत आहेत. लॉंग ऑनला आहेत कुणाल पाटील. हाफ पिच. तिसरा बॉल हाफ पिच. वॉर्निंग आहे. 1 बाउन्स. रिव्ह्यू आहे रनआउट साठी आणि बीमर साठी. हो रनआउटला बोललो ना. हो पायावर टाकलेला बॉल आणि सीमारेषा बाहेर. सलग 3 बॉलामध्ये येणारा हा दुसरा चौकार आहे. हो
दीपू यांचा यॉर्कर मारण्याचा प्रयत्न होता, पण बॅटमनच्या चालाकीने तो फुलटॉस घेऊन त्याला फाईन लेगच्या दिशेने चौकार. चार बॉल झाले दुसऱ्या पॉवर प्लेच्या ओव्हरचे. स्कोरबोर्ड झाला आहे 14. या ओव्हरचे 2 बॉल बाकी आहेत. बघूया दीपू पाटील कसा गोलंदाजीचा सामना करतोय. शॉर्ट बॉल टाकला होता दीपू पाटील यांनी ऑफ साईडला आणि त्याला पॉईंटच्या दिशेने काढून सलग तिसऱ्या बॉलामध्ये दुसरी बाउंड्री येते. पॉवर प्लेचा हा शेवटचा बॉल असेल दीपू पाटील यांचा. स्कोर झाला आहे 15. सॉरी स्कोर 18 रन झालेले आहेत. स्कूपच्या सारखा बॉल मारला होता आणि दरम्यान 2 रन पूर्ण होत आहेत. तिसऱ्या रनांचा प्रयत्न नाही आहे. पॉवर प्लेचे 2 षटकं संपलेले आहेत आणि स्कोरबोर्ड झाला आहे 20. कॉमेंटेटर आलेला आहेत, त्यांचे स्वागत आहे. प्रॅक्टिस करायला लागेल अशी बोलायची. चेक. हॅलो चेक. नमस्कार मंडळी, सुप्रभात. सर्वांचं पुन्हा एकदा होळी महोत्सव KPL अर्थातच कानपे प्रीमियर लीग 2025 या स्पर्धेमध्ये मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस. पहिला सामना जय बहिरादेवच्या विरोधात जय कानिफनाथ या 2 संघादरम्यान आजच्या दिवसातील पहिला सामना तुम्हाला बघायला मिळतोय. पॉवर प्लेमध्ये धावा झाल्या एकूण 20 धावा धावफलकावरती. ज्या सुरुवातीची अपेक्षा होती खरं तर ती सुरुवात मिळालेली आहे, परंतु 2 खेळाडू या ठिकाणी बाद झालेले आहेत. जे 40+ निखिल तारेला चांगला स्टार्ट मिळाला. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले. कुणाल पाटील येतोय. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता. बॅटर आशीर्वाद पाटील त्या ठिकाणी आपण पाहतोय लेफ्टी. काल पहिल्या दिवसामध्ये 4 मॅचेस आपण एकूण कव्हर केल्या. KPL कानपे प्रीमियर लीग पर्व 7वं. यावेळेला हवेत आहे बॉल. डाऊन द बॉल फिल्डर and he makes no mistake. Wicket gone. आशीर्वादला आता मैदान सोडावं लागेल. एक मोठा धक्का लागलेला आहे तो जय बहिरादेव टीमला. डिफेंडिंग चॅम्पियन मागच्या वर्षी याच टीमनं KPL सीझन 6 जिंकली होती. याच क्रीडांगणावर इतिहास त्याने रचला होता, परंतु आता टायटल डिफेंड केला जाणार की या वर्षामध्ये एक नवा चॅम्पियन संघ तुम्हाला बघायला मिळणार. काल प्रचंड वेगानं सोसाट्याचे वारे खरं तर या मैदानावर आपण बघितले होते. ओम शेंडे नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय. कुणाल पाटील जो टीमचा आयकॉन खेळाडू आहे, टीमचा कॅप्टन देखील आहे आणि विकेट त्याला मिळाली या ठिकाणी. यावेळेला चांगला स्वीप पाहायला मिळाला. गॅप शोधलाय. फिल्डर धावतायत. बॉल मागे 2 क्षेत्ररक्षक. सेकंडचा कॉल आणि 2 धावा सहजगत्या त्या ठिकाणी कंप्लीट करण्यात आलेल्या आहेत. स्कोर 2 धावांनी पुढे सरकत असताना तुम्ही पाहताय धावफलकावरती 22 धावा 22 रन्स. अमोल बहुतारे यांचा संघ तुम्ही पाहतायत बॅटिंग करताना.
जिग्नेश पाटील यांचा संघ एका बाजूला तुम्ही पाहतात. पुन्हा फुल टॉस होता. कुणाल शॉर्ट रनवेने धावतोय. पुन्हा स्क्वेअर लेगला, परंतु यावेळेला आता मिस्टेक आणि बॉल सीमा पार, चौकार. व्यासपीठावर आपण पाहतोय आदरणीय जितेंद्र पाटील साहेब सध्या विराजमान आहेत आणि त्यांच्या माध्यमातून प्रथम, द्वितीय, तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाच्या ट्रॉफीज आपल्याला स्पॉन्सर करण्यात आलेल्या आहेत. यावेळेला हवेमध्ये बॉल आता मागे निघून चाललाय. फाईन लेग आणि थर्डमॅनला बीट करत असताना बॉल सरळ सीमा पार, लागोपाठचा दुसरा चौकार. लागोपाठ दोन चौकार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाले. बॅटर ओम शेंडेच्या बॅटमधून धावा येणं गरजेचे आहेत आणि ओमला आता ते ठाऊक आहे. त्या धावांसाठी तो प्रयत्न करतोय. लागोपाठ दोन चौकार या ठिकाणी त्याच्या बॅटमधून आपण बघितले आणि टीमची टोटल आता जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 30 धावा, 30 रन्स ऑन अबाउट. आयोजन कमिटी मेंबर्स तुम्ही पाहतायत. अमोल तारे, प्रेमनाथ पाटील, त्यानंतर ही संपूर्ण टीम. रोशन पाटीलला तुम्ही पाहतायत आयोजन कमिटीमध्ये. प्रमोदला तुम्ही पाहतायत. अक्षय, ओमकार भोईर. स्विंग अँड मिस. षटक क्रमांक या ठिकाणी तिसरा समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावरती 30 धावा, 30 रन्स. 10च्या सरासरीनं धावा जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. हॅलो. चेक. आदरणीय सुदाम तारे साहेब यांचे या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. अमोल तारे यांचे पिताश्री आपलं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. विनंती असेल की मंचावरती आपण बसावं आणि त्यांचा संघ जय बहिरादेव आजच्या पहिल्याच लढतीमध्ये तुम्हाला बघायला मिळतोय. ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 3 षटकांमध्ये 10च्या एव्हरेजनं धावा जोडल्या जात आहेत. 30 धावा स्कोर कार्डवरती. ओमनं चांगला आता अटॅक सुरू केलेला आहे आणि एक चांगली स्थिती आता सध्या तरी आपल्याला बघायला मिळते जय बहिरादेव संघाची. इथून आता जरूर फलंदाजांना देखील वेग वाढवणं गरजेचं आहे, कारण सध्या तरी 10च्या ॲव्हरेजनं धावा जोडल्या गेल्यात, परंतु आता इथून किमान 3 ओव्हर्समध्ये आणखी 40 जोडण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण कालपासून आपण प्रत्येक सामना बघितला 70+ 70च्या वर धावा पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना बनवल्या गेल्या आणि जेव्हा 70+ रन झाल्या त्यावेळेला त्या धावांचा पाठलाग करणं सेकंड इनिंगमध्ये भरपूर कठीण होताना आपण बघितलेलं आहे. त्याच्यामुळे इथे आता 70 कडे लक्ष जरूर असणार आहे तो टीम जय बहिरादेवचा. आर्यन पाटील येतोय नवीन गोलंदाज. गावातील प्रीमियर लीग एक असं माध्यम आहे की जिथून तुम्हाला गावातील युवा टॅलेंट यंगस्टर क्रिकेटर देखील मिळत असतात. आर्यन पुन्हा एकदा सज्ज होतोय. निखिल समोर बॅकफुटला गेले, पंच केलाय, सुपर शॉट, स्क्वेअर ऑफ द विकेट, बॉल कव्हर पॉइंट, सीमारशीच्या पलीकडे क्लासिकल चौकार निखिल तारेच्या बॅटमधून. क्लासिकल बॅटिंग आज आपल्याला बघायला मिळाले. निखिलच्या बॅटमधून आज चौथा चौकार आलेला. जबाबदारीने खेळ करतोय. स्वीप करण्याचा प्रयत्न होता, फार दुरून खेळण्याचा प्रयत्न होता,
बघा आता मागील 4 ते 5 बॉलमध्ये खूप चांगल्या रन्स आलेल्या आहेत, 3 बाउंड्रीज आलेल्या आहेत सध्या जय बहिरादेव क्रिकेट संघासाठी. काल एक सामना त्यांनी गमावलेला आहे, त्याच्यामुळे हा सामना जिंकणे इम्पॉर्टंट असेल त्यांच्यासाठी या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी. क्या बात आहे. जय कानिपनाथ संघ देखील पराभूत झालेला आहे, त्याच्यामुळे दोघांसाठी मस्ट निडेड विक्ट्री, मस्ट विन हा सामना आपण नक्की म्हणूया. लागोपाठ आता 2 चेंडू डॉट आलेले आहेत. आर्यन पाटील देखील पलटवार करतोय, पहिल्या बॉलवर चौकार लागल्यानंतर कमबॅक करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, दांडी गुल, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. नवीन बॅटर प्रमोद पाटील मैदानामध्ये एंटर होतोय. निखिल चांगला खेळत होता, परंतु 2 डॉट बॉल खेळला, त्याच्यावरती दबावाला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. आर्यननं आता कमाल केलेली आहे. बॅकफुटला जाऊन सॉफ्ट हँडनं फक्त पुश केला. डीपमध्ये कव्हर पॉइंटला बॉल ट्रॅव्हल होतोय, मिळेल फक्त एकच जाऊ. प्रमोद कालच्या मॅचमध्ये पूर्णपणे तो अपयशी ठरला होता. आता इथून त्यालाही माहिती आहे की जबाबदारपणा दाखवावा लागेल, रिस्पॉन्सिबिलिटी आपल्या खांद्यांवर उचलावी लागेल हा सामना जिंकण्याकरिता. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून जिंकणंच आता गरजेचं आहे या स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी. लीग मॅचेसचा खरं तर हीच तर मजा वेगळी असते. लीग मॅचेसमध्ये तुम्ही एखादा सामना गमावल्यानंतर पुन्हा बॅक करू शकता. यावेळेला स्लॉग इट, जबरदस्त प्रहार मिड विकेटच्या पलीकडे चेंडू निघून जातोय चौकार. ओम शेंडेनं आता मिडल ऑर्डरला येऊन खूप चांगला खेळ साकारलेला आहे. खरं तर तीच अपेक्षा त्याच्याकडून होती, एखादा मिडल ऑर्डरला येऊन बॅटरनं चांगला स्टार्ट द्यावा. नेक्स्ट मॅच कोणाची? सध्या तुम्ही पाहतायत जय बहिरादेव संघ बॅटिंग करत असताना चांगल्या स्थितीमध्ये आता पुन्हा एकदा आलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 39 धावा, 9 धावा आपल्या षटकामध्ये खर्च केल्या. प्रत्येक ओव्हरमध्ये 10च्या ॲव्हरेजनं धावा जोडण्याचा प्रयत्न राहिला. आणि त्यांच्या विरुद्ध तुम्ही जो सामना पाहतायत तो जय कानिपनाथ, जिग्नेश जयराम पाटील ज्यांनी तो संघ पुरस्कृत केलेला आहे. आणि एका बाजूला अमोल सुदाम तारे काल पराभूत झाले. आणि जय कानिपनाथ संघ देखील काल पराभूत झाला धर्मवीर प्रतिष्ठानच्या विरुद्ध खेळत असताना. आणि जय ब्राह्मणदेवनं देखील काल एक विजय मिळवलेला आहे, जो उमेश जयराम पाटील यांचा संघ आहे. आणि धर्मवीर प्रतिष्ठान हेमंतजी प्रकाश चोरघे यांचा संघ काल जिंकताना आपण पाहिलेला आहे. यावेळेला चांगला फटका समोर लॉफ्ट केलाय, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि बॉल सरळ साइड स्क्रीनला धडकतोय. प्रमोदचा क्लास षटकार.
पाटील पाचव्या षटकामध्ये आलेला आहे आणि पाचव्या षटकाला आगाच षटकारानं केलेला आहे. प्रमोद ज्यानं या वर्षामध्ये केंद्रीय मंत्री चषकामध्ये अर्धशतक देखील झळकावलं आहे. यावेळेला पुन्हा स्विंग करण्याचा प्रयत्न, परंतु इथे प्रॉपरली टाइम करता आलेला नाही आहे. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 46 वर. परंतु कांडपे संघ फक्त एकच मॅच जिंकू शकला या सीझनमध्ये. सेकंड मॅचमध्ये थोडेसे ते फ्लॉप ठरले. क्रिकेटमध्ये या सर्व गोष्टी होत असतात. दीपक पाटीलला देखील आता कमबॅक करून द्यावा लागेल. पहिल्याच बॉलवर षटकार आलेला आहे. पुढचा बॉल हवेमध्ये मिस टायमिंग आहे. कीपर येतोय बॉल खाली आणि कीपर कडून होणार नाहीये चुकी. फलंदाज होतोय बाद. ओम शेंडेला आता मैदान सोडावं लागेल. चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळाली. बाद होण्यापूर्वी 3 चौकार त्यानं ठोकले आणि वैयक्तिक 15 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलेलं आहे. चांगलं संगीत DJ रुपेश यांच्या वतीने ऐकायला मिळतं आणि असे गीत ज्या वेळेला ऐकतो, आता यात्रा उत्सव सुरू झालेल्याच आहेत आणि मग त्या यात्रांचे दिवस आठवतात. या तुम्हाला आमंत्रण असेल जुनांदुर्कीच्या यात्रेला 6-7 एप्रिल आणि एकदा अनुभव घ्या जुनांदुर्कीच्या यात्रेचा. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर होता. ड्राईव्ह करण्यात आलेला आहे. डीपमध्ये कव्ह पॉईंटचा फिल्डर जोपर्यंत कवच लावून बॉल उचलणार तोपर्यंत वेळ होती 1 धाव पूर्ण करण्याची. स्कोर एका धाव्याने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 47 धावा. चांगले आता स्थितीने आपण पाहतोय की धावफलक तुम्हाला बघायला मिळालेला आहे. दीपक पाटील पुन्हा एकदा सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न होता, कट करण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू मात्र डॉट येतोय. धावसंख्या धावफलकावरती स्थिर 47-47. 5वं षटक. आणखी एक चांगला बॉल. सुरेख गोलंदाजी दीपक पाटील च्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळते. आज एकूण 6 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. एकविरा स्पोर्ट खंडोबा विरुद्ध जय महाकाल असा सामना तुम्हाला यानंतर बघायला मिळेल. दोन्ही टीम आपण रेडी राहायचंय. 5 षटकांचा खेळ समाप्त आणि 5 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती 47 धावा, 47 रन्स. षटकार आला परंतु त्या ओव्हरला मोठं करता आलेलं नाहीये, कारण प्रमोद जसा नॉन स्ट्राईक एंडला आला तदनंतर त्याच्या विरुद्ध देखील चांगली गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळाली. नवीन बॅटर उमेश पाटील मैदानात एंटर झाला. आता इथून जय कानिपनाथ संघानं चांगला कंट्रोल दाखवलेला आहे, कारण अंडर 10 10 पेक्षा कमी धावा पर ओव्हर आता खर्च केल्या जात आहेत. काल मात्र प्रचंड वेगानं वारे आपण बघितले होते या क्रीडांगणावर. तो आज मॉर्निंग सेशनला थोडंसं शांत वातावरण आपल्याला दिसतंय. इनिंग्स ब्रेकमध्ये आपण टॉस करणार आहोत. एकविरा स्पोर्ट खंडोबा विरुद्ध जय महाकाल या 2 टीम्समध्ये या पुढचा सामना तुम्हाला बघायला मिळेल. मयूर तारे येतोय अंतिम षटक हाताळण्यासाठी. सामना करेल बॅटर उमेश पाटील. धावसंख्या 47. आता उतरता क्रम तुम्हाला बघायला मिळतोय. पहिल्या 3 ओव्हरमध्ये 10च्या एव्हरेजने धावा बनत होत्या, त्यानंतर 4थ्या ओव्हरमध्ये 9 धावा आल्या आणि त्याच्यानंतर 5व्या ओव्हरमध्ये फक्त 9 धावा आल्या.
मयूर तारे बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट. फ्लाईट देण्याचा प्रयत्न, स्वीप केलाय. बॉल येतोय स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षक येतात बॉलवर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये. अंतिम षटक आहे आता. प्रमोद त्याच्याकडे स्ट्राईक एंड ठेवण्याचा प्रयत्न करेल. इथून किमान 2 मोठे फटके त्याला शोधावे लागतील. 60 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा लागेल. मॉर्निंग सेशनला 60 धावा एक चांगली टोटल असू शकते, कारण बॉलिंग अटॅक चांगला आहे जय बहिरादेव टीमकडे. परंतु जय कानिपनाथ संघाच्या बॅटर्सना देखील आज त्यांचा सर्वोच्च द्यावा लागेल, सर्वोत्तम द्यावा लागेल, कारण त्यांच्यासाठी जिंकणं आज महत्त्वाचं आहे आणि एका बाजूला जय बहिरादेवसाठी देखील जिंकणं महत्त्वाचं आहे. पुन्हा फ्लायटेड बॉल, पुन्हा स्वीप करायचं होतं. मयूर तारे अतिशय सुंदर गोलंदाजी करतोय. ग्रेट बॉलिंग. अंतिम षटकामध्ये एका स्पिनरला आणलं, परंतु तो कुठेतरी एक इम्पॅक्ट टाकतोय. फार कमी वेळा आपण पाहतो की अंतिम ओव्हरमध्ये एखादा स्पिनर गोलंदाजी करण्यासाठी येतो, परंतु या ठिकाणी मयूर तारे फ्लाईट देतोय. वेग नाही आहे त्याच्याकडे, परंतु तो टप्प्यावरती त्याचं नियंत्रण ठेवलेलं आहे त्यानं पूर्णपणे. प्रमोदला थांबवलंय, परंतु इथे हाफ ब्रेकर बॉल हवेत आणि फलंदाज बाद. प्लॅनिंग नुसार हा विकेट घेतलेला आहे. एक फिल्डर सेट केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, थोडासा बाउन्स मिळाला. हुक करण्याचा प्रयत्न प्रमोदचा फसला. विकेट गॉन. दादा नगर वाजव रे, दादा नगर वाजव रे, एकविराईची देवलाशी मन नाचू रे, एकविराईची देवलाशी मन नाचू रे. दादा नगर वाजव रे, दादा नगर वाजव रे, एकविराईची देवलाशी मन नाचू रे. चेतन पाटील नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर झालेल्या टीमची टोटल तुम्ही पाहताय 48 धावा. जबरदस्त गोलंदाजी मयूर तारे अंतिम ओव्हरमध्ये त्यानं केलेले आहे. एकच धाव त्यानं आतापर्यंत 3 बॉलमध्ये कर्ज केलेले आहे. प्रेशर, दबाव वाढवण्याचा प्रयत्न आता. आणखी एक चांगला बॉल, फाईन डिलिव्हरी, स्विंग अँड मिस. ग्रेट बॉलिंग हिअर. लागोपाठ डॉट चेंडू येत आहेत. एकाही वेळेला फलंदाजाला डोकं वर करू दिलेलं नाहीये. अफलातून गोलंदाजी साकारत असताना मयूर तारे खांडपे प्रीमियर लीग मध्ये जय कानिपनाथ संघासाठी. पुढचा बॉल पुन्हा पुढे येऊन ड्राईव्ह करण्यात आलाय. बॉलर बॅक ड्राईव्ह. हो, त्या ठिकाणी फिंगर इंजरी मला वाटतं झाली आहे. जरूर हात मध्ये टाकला होता. ज्या पद्धतीने रिॲक्शन तुम्ही पाहतात, एकच धाव तेथे मिळाली आहे. कुठेतरी पहिल्या 3 ओव्हर्स पर्यंत स्थिती चांगली होती, 30 धावा होत्या, परंतु त्याच्यानंतर उतरती कला लागली जय बहिरादेव क्रिकेट संघाला आणि जास्त धावा बनवता आलेल्या नाहीये. धाव फलकावरती 48-49 धावा. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल आणि तो भिरकावून दिलेला आहे सरळ स्क्वेअर लेगच्या पलीकडे. उमेशच्या बॅटमधून षटकार. शेवटच्या बॉलवर सिक्सर आला आणि एकूण धावा धावफलकावरती आपण पाहतोय 55 आणि 56 धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल. छप्पन्न धावांचं लक्ष्य आता पार करावं लागेल. शेवटच्या बॉलवर आलेला सिक्सर या सामन्याला कलाटणी देणारा सिक्सर ठरू शकतो. दोन्ही कॅप्टन माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. टॉस करण्यासाठी मी नितेश पाटील आपल्याला विनंती करेन की आपल्या शुभासे आपण टॉस करावं. एकविरा स्पोर्ट्स खंडोबा आणि त्याच्या विरुद्ध संघ तुम्हाला पाहायला मिळेल जय महाकाल. चला जय महाकाल कॅप्टन. दोन्ही कॅप्टन आता माझ्यासोबत जोडले गेलेले आहेत. नितेश पाटील यांच्या आणि जितेंद्र पाटील यांच्या शुभासे आपण
सुदाम तारे या ठिकाणी उपस्थित आहेत. अमोल तारे यांचे पिताश्री यांच्या शुभ हस्ते आपण टॉस येथे करतोय. एक विशेष टॉस तयार करण्यात आलेला आहे. एका बाजूला KPL आणि दुसऱ्या बाजूला 2025 दोन्हीपैकी कॉल करायचा आहे. KPL अशी मागणी होती परंतु 2025 आलेला आहे. पुन्हा विनंती असेल की आपण मंचावरती बसावं. टॉस जय महाकाल संघानं जिंकलेला आहे. काल एक सामना तुम्ही पराभूत झालात. आज तुमच्यासाठी देखील इम्पॉर्टंट मॅच. काय निर्णय घेतोस? क्षेत्ररक्षण. काय सांगशील या मागचं कारण? का पहिल्यांदा फिल्डिंग करणार आहेस? काय नाही, त्या थोड्या चुका आल्या त्या सुधारायचा प्रयत्न करू. जय महाकाल टीममध्ये काल प्लेइंग 11 जी होती तीच असेल की आज काही बदलण्याचा प्रयत्न असेल? 1-2 चेंज असतील. कॅप्टन कडून टीमला काय अपेक्षाच? कॅप्टनकडून तर 100% द्यायचा प्रयत्न तर करायला पाहिजे त्यांनी. मग क्या बात आहे. शुभेच्छा असतील त्यासाठी. चांगला खेळ. टॉस गमावलेला आहे, बॅटिंग करायची आहे. टॉस जिंकून काय करणार होतात? इलेक्ट्रोलाइट्स. दोन्ही टीम्ससाठी 2-2 इलेक्ट्रोलाइट या ठिकाणी दिले जात आहेत कारण उन्हाचा तडाखाच तेवढा. बॅटिंग आलेली आहे. काय करणार होता टॉस जिंकून? फिल्डिंग केली असती. मग आता बॅटिंग आली आहे. काल एक मॅच देखील जिंकली, ओपनिंग मॅच. त्यावेळेला संघामध्ये कशा प्रकारे आनंदाचं वातावरण होतं? नक्कीच आनंद वातावरण होतं, पण थोड्या चुका झाल्या आमच्याकडनं. त्यात आम्ही आता सुधारण्याचा प्रयत्न करू आणि सगळ्यांना आपल्या 100% देतात. चांगलं आहे. शुभेच्छा असतील तुला देखील. टॉस संपन्न झालेला आहे. जय महाकाल टीमनं टॉस जिंकून यापुढच्या लढतीमध्ये गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. एकविरा स्पोर्ट्स खंडोबा या संघाला फलंदाजी करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. धन्यवाद. दिनेश आणि कैलास सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतो. एकूण षटक क्रमांक पहिलं 40+ कॅटेगरीमधून पहिलं षटक तुम्हाला पाहायला मिळेल. आत्माराम डॉट बॉलनं आपल्या षटकाला सुरुवात करतोय. 56 धावांचं लक्ष्य पार करायचं आहे सामना जिंकण्याकरिता. हा ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न, बॉल हवेत आहे आणि शॉटमॅनला चुकी झालेली आहे. दिनेश पाटीलला जीवनदान मिळते. एक सहज सोप्पा झेल असं वाटलं होतं की होणार, परंतु त्या ठिकाणी कॅच ड्रॉप आणि पहिली धाव स्कोर कार्डवरती या ठिकाणी आता लागलेली आहे. ती टीम जय कानिपनाथ संघासाठी. 6 ओव्हरमध्ये खरं तर अंडर 10च्या ॲव्हरेजनं आता धावा जोडायच्या आहेत, त्याच्यामुळे तेवढा दबाव नसेल जे कानिपनाथ संघावरती. परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे, ज्या खेळामध्ये काही घडू शकतं. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. हा ट्रॅकर यावेळेला जबरदस्त प्रहार केलाय. लॉंग ऑनला बॉल येतोय. क्षेत्ररक्षण देखील कमालीचं आणि 2 धावा त्या दरम्यान पूर्ण केल्या जात आहेत. फलंदाज कैलास पाटीलच्या बॅटमधून या 2 धावा तुम्हाला बघायला मिळाल्या. आज भरपूर मोठे स्टारकास्ट टेनिस क्रिकेट मधील सध्या पाहतोय जय बहिरादेव क्रिकेट संघाकडे. पुन्हा एकदा बॉल हवेत आहे थर्ड मॅनला. आता मिस्टेक होणार नाहीये. फलंदाज बाद. फायनली आत्मारामनं ब्रेक थ्रू दिलाय. आयलो दुरून शी भेटीला साकड घातील मावलीला येईन भेटीला दर वर्षाला येऊन दे बरकत काम धंद्याला. भेटीला दर वर्षाला येऊन दे बरकत
साकडं घातील मन माऊलीला येईन भेटीला दर वर्षाला येऊन दे. पहिल्या बॉलवर त्याच खेळाडूनं झेल सोडली होती, परंतु आता या ठिकाणी झेल पकडलेली आहे नवीन बॅटर प्रल्हाद पाटील. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी येतोय. अशाच प्रकारे गोलंदाजीची गरज आहे, कारण या मॅच मध्ये तेवढं मोठंही टार्गेट नाहीये. बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेनं ड्राईव्ह करण्यात आलाय. आणखी एक फलंदाज धावबाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागतोय जय कानिपनाथ संघाला. दुसरा धक्का. ओव्हर डिक्लेअर मला वाटतं केलेले 40+ खेळाडू संपलेत, त्याच्यामुळे आता एक नवी जोडी फ्रेश जोडी आता मैदानामध्ये एंटर होते. राहुल पाटील आणि मयूर तारे ही जोडी आता मैदानामध्ये आपण पाहतोय. आज एकूण 6 सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. आजचा पहिला सामना तुम्ही पाहतायत जय बहिरादेव विरुद्ध जय कानिपनाथ, त्याच्यानंतर एकविरा स्पोर्ट खंडोबा विरुद्ध जय महाकाल, तिसरा सामना जय निखाऱ्यादेव विरुद्ध जय लोककर्यादेव, चौथा सामना जय ब्राह्मणदेव विरुद्ध धर्मवीर प्रतिष्ठान, पाचवा सामना जय निखाऱ्यादेव विरुद्ध जय महाकाल आणि सहावा सामना जय ब्राह्मणदेव विरुद्ध जय कानिपनाथ. अशा 6 मॅचेस एकूण आपल्याला आज कव्हर करायचे आहेत. निखिल तारे येतोय गोलंदाजी करण्यासाठी. सामना करेल बॅटर मयूर तारे. मयूर आणि राहुल ही जोडी आपण मैदानात पाहतोय. स्कोर कार्ड वरती 3 धावा. यावेळेला निखिलचा बॉल स्वीप केला. आकाश तारेकर त्या ठिकाणी सज्ज होता. फक्त एकच धाव. आकाश तारेकर ऑफ खांडपे, श्रीनगर के वीर मधून खूप चांगला खेळला, परंतु खांडपेचा आकाश तारेकर कसा खेळेल आता त्याच्याकडे लक्ष लागलेलं आहे सर्वांचं. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेला. धावफलकावरती 4 धावा, 4 रन्स. थोडीशी आकाश तारेकर प्रमाणे त्याची शरीरयष्टी दिसते. चाल में भी वही तो आधा है. वेलकम नितेश पाटील, सरपंच ग्रामपंचायत खांडपेचे, युवा यंग अँड डॅशिंग. हो, जबरदस्त फटका. ताकदवान खेळाडू आहे आणि ताकदवर फटका त्याच्या बॅट मधून. बॉल सीमा पार, षटकार. राहुल पाटीलच्या बॅट मधून हा षटकार तुम्हाला पाहायला मिळाला. तसंही कानपे टीम मध्ये 2 राहुल पाटील आहेत, एक रायटी आणि एक लेफ्टी. आणि जरूर राहुल पाटीलच्या बॅट मधून एक सिक्सर आता या ठिकाणी आपण पाहतोय. षटकाराच्या मदतीने स्कोर वेगाने पुढे गेलेला आहे. 10 या आकड्यावरती 10 रन्स ऑन बोर्ड. निखिल तरे कमबॅक त्याला करावा लागेल. कट करण्याचा प्रयत्न होता, भरपूर बाहेर बॉल. पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा. स्वेअर मारा. दबाव वाढलेला आहे. एक मोठा फटका आल्यानंतर प्रेशर आता इथे वाढलेला आहे. तो सध्या गोलंदाज निखिल तारेवर. कट करण्याचा प्रयत्न. हो, आकाश तारेकर बॉल मागे धावतोय. मिसफिल्डिंग आणि काय बॅकअप केलेला आहे. 2 धावा त्या ठिकाणी सहजगत्या पूर्ण केल्या जातात. स्कोर 2 धावांनी पुढे गेलेला आहे. स्कोर कार्ड वरती धावा तुम्ही पाहतायत 12 धावा.
13 धावा झालेल्या आहेत. आता खेळाडू कक्ष थोडासा हॅप्पी तुम्हाला पाहायला मिळतोय बॅटिंग साईड जय कानिपनाथ, कारण आता धावांचा वेग वाढलेला आहे, चांगल्या वेगाने धावा येत आहेत. यावेळेला मिस्टॅमिंग बॉल हवे मध्ये विकेटची संधी आहे आणि निखिल तारेकडनं झालेली आहे चूक. ही फार मोठी चुकी असू शकते राहुल पाटीलला जीवन दान देणं, कारण त्याच्या बॅटमधून चांगला फटका देखील तुम्ही बघितलेला आहे आणि त्याच्याकडे ती क्षमता आहे की तो कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतो. त्याला येथे जीवन दान देणं हे भरपूर नुकसानदायक ठरू शकतं. भरपूर उंच बॉल गेला होता, चेंडू खाली प्रॉपरली गोलंदाज पोहोचला देखील, परंतु झेल ते पकडता आलेला नाही आहे. अशा प्रकारच्या कॅचेस तुम्हाला पकडाव्या लागतील. ज्या वेळेला तुमच्या खांद्यांवर संघाची फार मोठी जबाबदारी असते त्यावेळेला रिस्पॉन्सिबिलिटी आणि ते ओझं तुम्हाला पेलावं लागेल. मयूर शेवटचं षटक त्यानं हाताळलं. शेवटच्या बॉलवर उमेशनं त्याच्या विरुद्ध एक षटकार खेचला होता आणि त्या सिक्सरनं कुठेतरी एक लढण्याची ताकद दिली असं आपण नक्की म्हणूया टीम जय बहिरादेवला. तसंही क्रिकेटमध्ये कोणतीच धावसंख्या मोठी नसते आणि कोणतीच धावसंख्या छोटीही नसते. जे तुमच्या पुढ्यात वाढलेलं आहे त्याला सामोरे जाण्याची तुमची इच्छाशक्ती, तुमची जिद्द आणि तुमची हिम्मत यावेळेला बॅकफील्डला जाऊन स्टिअर केलंय फक्त हलक्या हातानं. बॉल शोधत राहिला क्षेत्ररक्षक, परंतु त्याला मिळाला. तोपर्यंत एकच धाव फलंदाजांनी पूर्ण केलेली आहे. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलेला आहे. भागीदारी करायची. आता या दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे की इथून आता स्टार्टिंगला पार्टनरशिप आपल्याला करायची आहे आणि ती पार्टनरशिप आता दोन्ही फलंदाज या ठिकाणी चांगल्या प्रकारे साकारत असताना कसं आहे, ज्या वेळेला तुम्ही एक मोठं टार्गेट चेस डाऊन करत असता त्यावेळेला बेसिक तुमची पायाभरणी मजबूत असणं गरजेचे आहे. म्हणजे तुमची सुरुवात कुठेतरी चांगली होणं गरजेची आहे. त्यावेळेला तुमच्या येणाऱ्या फलंदाजांवरचा दबाव कमी होऊन जाणार आणि आता ती सुरुवात राहुल आणि मयूरला मिळवायची आहे. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका, बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक 2-2 धावत आहेत बॉल मागे आणि यावेळेला आता चुकी होणार नाहीये. प्रमोद डाऊन दी बॉल आला आणि त्याच्याकडनं चुका होत नाहीत. फलंदाज बाद, बिग विकेट. डोंगराचे अरुण एक बाई चांद उगवला, चांद उगवला आणि चांदण्या बघावा निघाल्या. डोंगराचे अरुण एक बाई चांद उगवला, चांद उगवला आणि चांदण्या बघावा निघाल्या. डोंगराचे अरुण एक बाई चांद उंगवला, चांद उंगवला नि चांदण्या बघावा निघाल्या. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला आणि फायनली आता निखिल तारेनं निसुटकेचा श्वास घेतला असेल, कारण त्याच्याकडनं एक मिस्टेक झाली होती. कॅच त्यानं सोडला होता, परंतु अखेर त्यानं त्याच्या ओव्हरमध्ये राहुल पाटीलला इथे बाद केलेला आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय दीपक पाटील. गोलंदाजी करण्यासाठी प्रमोदचा वापर आता इथे केला जातोय. 2 षटकांचा केस समाप्त. 2 षटकांमध्ये धावा झाल्या. धावफलकावरती 15 धावा. तिसरा षटक गोलंदाजी करण्यासाठी प्रमोद देतोय बॉलिंग मार्कवर. चांगला झेल, 2 झेल त्यानं पकडल्याच. स्ट्राईक एंडला बॅटर मयूर तारे आणि आता नवीन बॅटर मैदानात एंटर झालाय दीपक पाटील. पुढचा बॉल प्रमोदचा, यावेळेला लेन बॉल आणि फलंदाज बाद. 1 मोर विकेट डाऊन. हिट विकेटच्या माध्यमातून खेळाडू बाद होतोय. आणखी एक मोठा धक्का जय कानिपनाथ संघाला.
कुटुंब होर आलाय और जेवून जा बाजाराला लागोपाठ 2 विकेट्स या ठिकाणी मिळाले. नवीन बॅटर आता मैदानामध्ये कुणाल पाटील टीमचा आयकॉन खेळाडू कॅप्टन टीमचा या ठिकाणी आता फलंदाजी करण्यासाठी येतोय. त्याच्याकडून आता भरपूर साऱ्या अपेक्षा लागल्या असतील. एक चांगला डाव त्यांना आज साकारावा जे कानिपना टीमसाठी. प्रमोद फ्लायटेड बॉल सॉफ्ट हँड फक्त डिफेन्स केल्या. बॉल येतोय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला. क्षेत्ररक्षक बॉलवरती येत आहेत. तोपर्यंत फलंदाजाकडे वेळ होती 2 धावा कंप्लीट करण्याची. स्कोर 2 धावांनी पुढे गेलेला आहे. स्कोर कार्डवरती 17 धावा तुम्ही पाहताय. 17 रन्स ऑन अ बोर्ड. प्रमोद पाटील बॅटिंगमध्ये खरं तर एक षटकार त्याच्या बॅटमधून तुम्हाला बघायला मिळाला. परंतु आज गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विशेष म्हणजे लाजवाब त्याच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालेलं आहे. यावेळेला पुन्हा एकदा बॉलला येऊ दिलं हलक्या हातानं फक्त टॅप करत असताना. सेन्सिबल क्रिकेट. आता विकेट जात आहेत हे पाहिल्यानंतर जबाबदारपणा दाखवतोय कुणाल. जास्त रिस्की फटके खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. 2 बॉलमध्ये 5 धावा आता आलेल्या आहेत. जर चांगल्या प्रकारे आता धावा जोडण्याचा प्रयत्न राहिलेला आहे. स्कोर या 3 धावांनी पुढे जाताना 20 या आकड्यावरती. माहिती आहे कुणालला देखील की 8 ते 9 धावा प्रत्येक ओव्हर मागे बनवायचे आहेत. त्याच्यामुळे तेवढा देखील प्रेशर नाहीये फलंदाजांवर. त्याच्यामुळे आता तो जमिनी साह्यानं फटके खेळतोय. जास्त मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये. दीपक पाटील आणि कुणाल पाटील आता ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एक उत्तम भागीदारीची आवश्यकता असेल आता जय कानिपनाथ संघासाठी. यावेळेला पंच केल्या पुन्हा एकदा विथ द टर्न हा फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत. लेग ब्रेक टाकतोय प्रमोद. ज्या प्रकारे आपण त्याची ऍक्शन पाहिले थोडंसं ब्रेक होऊन बॉल बाहेर निघतोय. परंतु फटके चांगले खेळत. त्याच्या विरुद्ध एकाही वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. सेन्सिबल क्रिकेट तुम्हाला बघायला मिळालं. स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्डवरती 21 धावा. कुणाल समोर यावेळेला पुन्हा एकदा टेंटेटिव्ह पियुष पाहायला मिळाला आहे. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली. सेन्सिबल क्रिकेट. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या 22 आकड्यावर 22 रन्स. बघा प्रत्येक वेळेला तुम्हाला चौकार षटकारच मारणं गरजेचे नाही आहेत. बघा आता या वेळेला 7 धावा पूर्ण केले 4 बॉलमध्ये. सिंगल डबलला देखील महत्त्व आहे क्रिकेटच्या खेळात. ते ओळखणं गरजेचं आहे. यावेळेला पुन्हा बॉलच्या लेनपर्यंत पोहोचला. बॉलच्या लाईनमध्ये आला. मिडविकेटला बॉलला पाठवलाय. इथे पुन्हा एक धाव मिळाली आहे. आणि याचबरोबर 3रा षटकाचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती झालेल्या 23 आणि उर्वरित आता 3 षटकांमध्ये सामना जिंकण्याकरिता 33 धावांची आवश्यकता. ड्रिंक्स इंटरवल मैदानाच्या आतमध्ये स्ट्रॅटेजिक टाइम आउट आणि आपण घेऊया एक छोटासा ब्रेक. ऐकूया डीजे रुपेश. आज कोली वाऱ्यान धनुचे दारान हल्दीचा सोहला गाजतैर. आज कोली वाऱ्यान धनुचे दारान हल्दीचा सोहला गाजतैर. बँजोचा बाजा काय वाजतैर. कोल्याची पोरी कशी नाचतैर. आज कोली वाऱ्यान धनुचे दारान हल्दीचा सोहला गाजतैर. बँजोचा बाजा काय वाऱ्यान धनुचे दारान हल्दीचा सोहला गाजतैर. बँजोचा
बाजा काय वाजतय र कोल्याची पोरी कशी नाचतय र तेवीस धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही 33 धावांची गरज आहे. उर्वरित 3 षटकांचा खेळ शिल्लक 18 बॉल आणि 33 धावांची गरज आहे. इथूनही आता 50-50 अवस्थेमध्ये हा सामना आपण पाहतोय. नक्की इथून मॅच कोणाच्या बाजूने झुकेल हे सांगणं आता सोपं नाही आहे, परंतु इथून फलंदाजाने आता एक चांगला जबाबदारपणा दाखवलेला आहे. 56 टार्गेट आहे. 23 झालेले आहेत. 56 टार्गेट आहे. 33 करायचे आहेत अजून. उमेश शेवटच्या बॉलवर ह्याच उमेशच्या बॅटमधून षटकार तुम्हाला बघायला मिळाला होता आणि तो षटकार कुठेतरी या सामन्याला कलाटणी देणारा ठरणार आहे असं वाटतंय. तोच आता गोलंदाजी करण्यासाठी ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल यावेळेला फ्लाईट येण्याचा प्रयत्न होता. खराब चेंडू जरूर आहे. फलंदाजाला फायदा उचलता आला नाहीये, परंतु इथे एक्स्ट्रा धाव जरूर मिळेल. एका धावेने स्कोर आता पुढे जाताना 24 या आकड्यावरती 24 रन्स. विकेट घ्याव्या लागतील. ही जोडी आता तोडावी लागेल जय बहिरादेव क्रिकेट संघाला या मॅच मध्ये स्ट्रॉंगली बॅक करण्यासाठी. पुन्हा फ्लाइट दिली आहे. यावेळेला रॉकेट शॉट. बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे षटकार. लेंथ खराब होती या ठिकाणी. थोडासा मागे गेला. खरं तर फलंदाजांना स्ट्रोक मॅन्युफॅक्चर केला असं म्हणूया. जवळपास टर्मच्या लाईनमध्ये तो गेला होता आणि तिथून हुक करण्यात आलं होतं षटकाराकरिता. चर्चा करत होतो की या जोडीला फोडावं लागेल अथवा जय बहिरादेवसाठी हा सामना जिंकणं कठीण होणार आहे. आणि एका बाजूनं जय कानिपनाचा विचार केला तर या दोघांपैकी एकाला शेवटपर्यंत टिकून राहावं लागेल. वा, यावेळेला बघा सॉफ्ट हँडनं फक्त कव्हर्सला ढकललाय बॉल. प्रत्येकी वेळेला तुम्ही मोठा फटका खेळू शकत नाही. षटकारानंतर स्ट्राईक रोटेट करणं, स्कोर कार्ड हलतं ठेवणं हे देखील तितकंच महत्त्वाचं असतं. षटकार आला, त्याच्यानंतर एक धाव कंप्लीट केली. स्कोर आता एका धावेने पुढे गेलेल्या स्कोर कार्डवरती 31 धावा 31 रन्स. यावेळेला अपील करण्यात आले विकेट कीपरकडनं. चांगला कटर पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा बाहेर वळून घेणारा बॉल होता. स्क्वेअर ऑफ द विकेट कट करण्याचा प्रयत्न होता फलंदाज कुणालचा. अशा प्रकारे डॉट बॉल टाकावे लागतील. डॉट बॉल डेफिनेटली दबाव वाढवतात फलंदाजांवर आणि त्या दबावातून तुम्हाला विकेट घेण्याची संधी असते. पुढचा बॉल यावेळेला पुन्हा एकदा कव्हर्सला येतोय. मिसफिल्डिंग. जिथे धाव मिळणं कठीण होतं त्या ठिकाणी धाव मिळाली आहे. एकच धाव त्या ठिकाणी जोडली गेली. हळूहळू असं वाटते की हा सामना शेवटच्या ओव्हरमध्ये शेवटच्या बॉलपर्यंत जाण्याची दाट शक्यता आहे. अमोल सुदाम तारे यांचा संघ एका बाजूला तुम्ही पाहतायत आणि जिग्नेश जयराम पाटील यांचा संघ एका बाजूला तुम्ही पाहताय. थोडासा खाली राहणारा बॉल, आणखी एक डॉट बॉल. अशा प्रकारे डॉट बॉल डेफिनेटली या मॅच मध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या स्थितीमध्ये आणू शकतात जय बहिरादेव क्रिकेट संघाला. 32 धावा धावफलकावरती आहेत. 56चं टार्गेट. 24 धावांची अजूनही गरज आहे सामना जिंकण्याकरिता.
उमेशनं पलटवार केलेला आहे, सिक्सर आला, त्याच्यानंतर चांगला कमबॅक तो करून दाखवतोय. सोडून दिला बॉल बाहेर. अंपायरनं ते सांगितलंय स्वेअर आहे, एक्स्ट्रा धाव त्या ठिकाणी मिळेल. स्कोर एका धावेने आता पुढे जाताना 33 वर 23 ची गरज आहे. बॉल शिल्लक असतील 13. पेपरवरती समीकरण तेवढं कठीण दिसत नाहीये, परंतु हा खेळ क्रिकेटचा आहे मित्रांनो. या खेळामध्ये काय घडेल सांगणं कठीण असं. 24 बॉलमध्ये 24 डिफेंड करणारा कॅप्टन देखील भारतानं बघितला, जगानं बघितला. म्हणून या खेळामध्ये काहीच निश्चित नसतं. यावेळेला पुढे टाकल्या, बॉल हवेत आहे, लॉंग ऑफचा फिल्डर डाऊन दी बॉल येतोय. ओ त्या ठिकाणी थोडंसं अडथळा मैदानामध्ये जरूर आहे आणि झेल घेण्यासाठी थोडा व्यत्यय आला आणि अखेर 2 धावा त्या ठिकाणी जोडल्या गेल्या. 2 धावांनी स्कोर आता पुढे गेलेला आहे. स्कोर कार्डवरती 35 धावा. आज सर्व संघासाठी, सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था अनंता दगडू पाटील यांच्या वतीनं करण्यात आलेली आहे. आज सॅटर्डे शनिवार असल्यामुळे प्युअर व्हेज जेवण आज असणार आहे, परंतु उद्या देखील जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. उद्या सुपर संडे आहे, मग काय नॉन व्हेज पार्टी या ठिकाणी अरेंज करण्यात आलेली आहे. धावसंख्या 4 षटकांच्या अखेरीस तुम्ही पाहताय धावफलकावरती 35 धावा. आता प्रेडिक्शन सुरू झालेलं आहे. 12 बॉल आणि सामना जिंकण्याकरिता 21 धावांची गरज आहे. जरूर जय कानिपनाथचे 12th मॅन आम्हाला सांगतात की इथून आम्ही सामना जिंकू, आणि एका बाजूला जय बहिरादेव क्रिकेट संघाचे 12th मॅन आम्हाला सांगतात की हा सामना आम्ही 10 धावांनी जिंकू. क्या बात आहे. आता दोघांमध्ये युद्ध झालेलं आहे. 21 धावांची गरज आहे. प्रमोद पाटीलला कंटिन्यू ठेवण्यात आलेला आहे. 5वं षटक, पेनल्टीमेट षटक. कुणाल आणि दीपक खूप चांगला खेळलाय. ओ कुणाल पाटील हिटमॅन आणि सुपर हिट फटका त्याच्या बॅटमधून, धमाकेदार षटकार. कडक बेधडक देख घुमा के, काय फटका खेळला. थोडासा मागे गेला, बॅकफुटला जाऊन हा फटका आपण पाहतो एक्झिक्यूट करण्यात आलेला आहे. सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे येणारा दमदार षटकार. काय पार्टनरशिप राहिले. मिडल ऑर्डरला आल्यानंतर पूर्णपणे जबाबदारपणा दाखवला, जो की जबाबदारपणा श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलनं या चॅम्पियन ट्रॉफीच्या फायनलमध्ये दाखवला होता. रोहित शर्मा आउट झाल्यानंतर तशाच प्रकारे आपण पाहतोय जय कानिपनाथ टीमसाठी दीपक आणि कुणाल मिडल ऑर्डरला येऊन कमाल करतात. या षटकारानं पूर्णपणे आता पारड जड झालेलं आहे जय कानिपनाथ संघाचं. डिफेंडिंग चॅम्पियन या वर्षामध्ये स्ट्रगल करताना जय बहिरादेव, अमोल तारे यांच्या टीमनं गतवर्षी KPL जिंकली होती, परंतु या पर्वामध्ये असं वाटतंय की आता थोडंसं त्यांच्यासाठी प्रवास कठीण झालेला आहे. परंतु मॅच आहे, मॅच अजूनही शिल्लक आहे, सामना संपलेला नाहीये, इथूनही पलटवार होणार. कुणाल मात्र या ठिकाणी सेन्सिबल खेळतोय, कट केलाय बॅकवर्ड ऑफ द पॉइंटला. एक धाव इथे मिळाली आहे, दुसरा धावेचा प्रयत्न केला जात होता परंतु नकार आलाय. डोक्यावर बर्फ ठेवून तो सध्या बॅटिंग करतोय. जिथे संधी मिळेल तिथे मोठा फटकाही खेळला आणि जेव्हा चांगला बॉल आला त्याला सन्मानही दिला. हे प्युअर क्लास क्रिकेट. आता सध्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे क्रिकेटर भरपूर कमी आहेत. आपण बऱ्याचदा बघतो की आज ऑप्शनच्या 6व्या स्टंपवाला बॉल देखील ऑनसाईडला खेळणारे फलंदाजांना आपण पाहिलेला आहे. परंतु मला एक गोष्ट कळत नाही की स्कोर एका धावेने पुढे जाताना 43 आकड्यावरती संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. यावेळेला हाफ ब्रेकर बॉल आणि आकाश तारेकरच्या डोक्यावरनं बॉल सर बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. अग साजने माझ्या बाया भूकल्याने
या चौकाराच्या मदतीने टीमची टोटल 47 वर 9 धावांची गरज आहे. यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न, थर्ड मॅनला बॉल ट्रॅव्हल होतो, फक्त मिळेल एकच धाव आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 48 धावा. 8 धावांची गरज आहे सामना जिंकण्याकरिता. बॉल शिल्लक असे 7. सामना होता कुठे आणि आता सामना आला कुठे. दिस इज द क्रिकेट. हा तर क्रिकेटचा खेळ आहे. कुछ भी कहा नाही जा सकता. 7 बॉल आणि 8 धावांची गरज आहे. अजूनही काहीच सांगू शकत नाही. इथून एखादी विकेट प्रमोदला मिळाली तर शेवटच्या ओव्हरमध्ये दबाव वाढेल आणि प्रेशर सिच्युएशन मध्ये किती मोठा खेळाडू असू द्या त्याच्या पायाखालची जमीन स्थिर राहत नसते. आणि हा बॉल यावेळेला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल येतो आणि याचबरोबर 5व्या षटकाचा खेळ समाप्त आणि आता सामना शेवटच्या ओव्हर मध्ये आलेला आहे. शेवटचे 6 बॉल 8 धावांची गरज. आखरी ओव्हर, शेवटचे 6 बॉल कोणाच्या हातामध्ये कॅप्टन येथून देणार. ऑप्शन्स भरपूर आहेत. 6 मध्ये 8 वाचवायचे आहेत. एक विचार केला तर गोलंदाजाने अजूनही 8 बाकी आहेत ना, आणि एक विचार केला फलंदाजाने 8च तर बाकी आहेत. दोन्ही बाजूने असा विचार सुरू असेल, परंतु इथून दबाव जो झेलणार तोच विजेता होणार. ही सिच्युएशन, अशा परिस्थितीमध्ये फलंदाजावर मी म्हणेल जास्त प्रेशर असतो. एखाद्या वेळेला 15 ते 20 धावा शेवटच्या ओव्हरमध्ये असल्या ना की फलंदाज विदाउट प्रेशर मारामारी करतो, परंतु जेव्हा रन बॉल इक्वेशन 7 धावा 8 धावा ओव्हरमध्ये असतात त्यावेळेला फलंदाज देखील डबल माइंडेड होतात. आता इथून नेमकं खेळायचं कशा पद्धतीने. परंतु कुणाल आणि दीपक मला वाटत नाही की हे दबाव घेणार, कारण खूप चांगली भागीदारी त्यांना आज केलेली आहे दोघांनी. परंतु गोलंदाजी करण्यासाठी आता गोलंदाज मला वाटते की अमोल तारे स्वतः येत आहेत. एक्सपिरियन्स, अनुभव आता येथे गरजेचा आहे आणि त्याच्यामुळे मला वाटतं की अमोल तारे स्वतः गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. सहा बॉल 8 धावांची गरज. कुणाल पाटील ऑन स्ट्राइक आणि गोलंदाजी करण्यासाठी अमोल तारे 6 मध्ये करायच्यात 8 धावा. 8 धावा इथून वाचवणार का जय भैरादेव क्रिकेट संघाचा आता भवितव्य स्वतः स्पॉन्सरच्या हातामध्ये आहे. 8 धावा वाचून या स्पर्धेमध्ये तो टिकून राहणार की एका बाजूला जय कानिपनाथ संघासाठी कुणाल टीमचा कॅप्टन, आतापर्यंत त्यानं जी जबाबदारी दाखवलेली आहे, पालकत्व स्वीकारलेलं आहे, तो इथे जबाबदारपणा या मॅच मध्ये दाखवणार. मजा येणार आहे मॅचला. सामना खूप चांगला रंगणार आहे यात शंकाच नाहीये. अमोल तारे राईट अमो द विकेट. पहिला बॉल हवेत आहे आणि याच बरोबर या मॅचची गोल्डन विकेट. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. कुणाल पाटीलला आउट केलाय. चांगला जेल कव्हर पॉइंटला, फलंदाज फेल, बिग विकेट. ना ये खेल क्रिकेट का है, इसमें कुछ कहा नहीं जा सकता. जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही तोपर्यंत कोण जिंकलेला एवढा शहाणा आजपर्यंत या जगामध्ये जन्माला आलेला नाहीये ते सांगणारा. काहीही घडू शकतं. 5 बॉल 8 धावांची गरज. कुणाल पाटीलला आउट केलाय आणि आता कमरेवर हात जय कानिपनाथच्या खेळाडूंचे देखील गेलेले आहेत. 8 धावा करायच्या होत्या. आता दीपक देखील चर्चा करतोय, स्वतः मनात विचार करतोय की इथून आता एक्झॅक्टली पुढे गेम प्लॅन काय असावा. परंतु अमोल तारे ज्यानं स्वतःच्या खांद्यांवर ही जबाबदारी घेतली, आता त्याला माहिती आहे की इथून ही नौका मलाच पार करावी लागेल. 5-8 ची गरज. स्विंग ॲट बेस, अनदर फाईन बॉल.
ब्युटिफुल बॉल यार, नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय आकाश पाटील. 4 बॉल 8 डावाची गरज. थरार क्रिकेटचा कायम आहे, चित्त थरारका सामना. परंतु असं वाटतंय की तोंडाजवळ आलेला घास आता अमोल तारे हिसकावून घेतो की काय. 4 चेंडू 8 डावांची गरज. कुणाल पाटील आता स्वतः भरपूर टेन्शन मध्ये असेल. ओव्हर द विकेट 4-8. अमोलचा बॉल क्रॅकिंग स्ट्रोक, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल ड्राइव्ह करण्यात आला आणि येथे मिस फिल्डिंग. बॉल सारा बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार आणि अमोल तरे अक्षरशः कोसळला त्या ठिकाणी. हा चौकार इथे यायलाच नव्हता पाहिजे, कारण बॉल जवळजवळ हातात होता. एकच धाव गेली असती, एवढा वेगानं तो बॉल होता. परंतु उमेश कडनं झालेली चुकी आणि इथे पुन्हा एकदा जय कानिपना संघ मॅच मध्ये कमबॅक करतोय. 3 बॉल 4 धावांची गरज. आकाशच्या बॅट मधून चौकार आलेला आहे. काय मॅच रंगली आहे, थरारक चित्त थरारक सामना. चला तर सामना बरोबरीमध्ये आला तर बॉल आउट करण्यात येणार आहे. 3 बॉल आणि 4 धावांची गरज आहे. पुढचा बॉल अमोल. आकाश समोर स्क्वेअर आहे. आता व्हाईट बॉल, आता रन बॉल इक्वेशन. चेसिंग कंपल्सरी आहे, माफ करा, चेसिंग कंपल्सरी आहे. 3 बॉल मध्ये 3 धावा तुम्हाला कंपल्सरी कराव्याच लागतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. यावेळेला हाफ ट्रॅकर समोर खेळलाय, धावबादची संधी आहे, फलंदाज आउट. आणखी एक धक्का लागतोय जय कानिपना संघाला. शेवटचे 2 बॉल कंपल्सरी 3 धावांची गरज आहे. चित्त थरारक सामना. अमोल तरेनं हार मानलेली नाहीये, कारण तसे म्हणतात ना, मानलो तो हार है लेकिन ठान लो तो हार के भी जीत है. आणि जरूर आपण पाहतो या ठिकाणी अमोल तरेनं ते दाखवून दिलेलं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीच कोणता खेळाडू मोठा नसतो, कधीच कोणतं नाव मोठं नसतं आणि कधीच कोणाचा खेळ हा कोणापेक्षा मोठा नसतो. धनंजय नवीन बॅटर. 2 बॉल आणि 3 धावांची गरज. दीपक पाटील आतापर्यंत तर खूप चांगला खेळलेला आहे, परंतु आता 2 मध्ये 3 करायचे आहेत. 2 चेंडूंमध्ये 3 करत असताना इथून आता दीपकच्या मनामध्ये काय सुरू असेल. क्लोज फिल्डर्स, मिड ऑफ ला एक क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हर पॉइंट. आता फिल्डिंग मध्ये थोडासा बदल करण्यात आला. विकेट किपरच्या मागे एक फिल्डर आपण पाहतोय जो थर्ड मॅन क्षेत्रामध्ये सेट करण्यात आलाय. 2 बॉल 3 धावांची गरज. 56चं टार्गेट. अमोल तयार, दीपक समोर. हा बॉल यॉर्क लेंथ, आउटफील्ड मध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. एकदा मिळाली सेकंडचा कॉल आणि थोडंसं फंबल. ओम शेंडे 3ऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला या ठिकाणी, परंतु आता दीपक येथे आउट झालाय आणि शेवटचा 1 बॉल स्ट्राइक एंडला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये धनंजय हजारे. अब क्या होगा, चेसिंग कंपल्सरी है. दीपक आता विचार करत असेल की स्ट्राइकला तरी हवा होतो. चांगला खेळला होता. 1 बॉल आणि 1 धावेची आवश्यकता सामना जिंकण्याकरिता. थरार क्रिकेटचा कायम आहे, अजूनही या मॅच मध्ये जिवंतपण आहे. अमोल सुदाम तारेनं हार मानलेली नाहीये. 8 धावा वाचवत असताना शेवटच्या षटकामध्ये शेवटच्या बॉलवर 1 धावेची गरज आता सामना जिंकण्याकरिता आलेले आहे. दिस इज द क्रिकेट. आजवर कोणता शहाणा या जगामध्ये जन्माला आलेला नाहीये की ज्यानं कोणती भविष्यवाणी केली या क्रिकेटच्या खेळामध्ये. चेसिंग कंपल्सरी. स्कोर लेवल झालाय. 1 बॉल 1 धावेची गरज आहे. खांडपे प्रीमियर लीगचा थरार, KPL सीझन 7 चा थरार. आणि अशा मॅचेस ज्या वेळेला होतात त्याच तर वेळेला आयोजकांचं देखील मन भरून येतं की आपण जी स्पर्धा आयोजित केलेली आहे त्याचं फळ, त्याची सफलता आज आपल्याला या क्रीडांगणावर या सर्व खेळाडूंनी दिलेली आहे.
धनंजय हजारे त्याच्या हातामध्ये भवितव्य आहे, कारण या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर दोघांसाठी जिंकणं महत्वाचं आहे. काल एक सामना त्यांनी पराभूत झालेले आहेत, त्याच्यामुळे रेसमध्ये त्यांना जिवंत ठेवायचं असेल तर हा सामना अमोल तारे स्वतः संघ मालक आहेत, त्याला जिंकावं लागेल त्याच्या टीमसाठी. आणि एका बाजूला धनंजय हजारे ते टीम जय कानिपनाथचं प्रतिनिधित्व करतात, त्याला जिंकावं लागेल त्याच्या स्पॉन्सरसाठी. जितेश जयराम पाटील थोडेसे दबावात असतील की मॅच कोण जिंकणार, परंतु एकदा जोरदार टाळ वाजू द्या. एक बॉल एका धावेची गरज. अमोल तारे की धनंजय हजारे, शेवटचा बॉल आणि हा चेंडू येतोय डॉट बॉल आणि हा सामना येथे जिंकलेला आहे जय भैरादेव क्रिकेट संघानं. अमोल तारे इज द सुपर हिरो, ही इज द सुपरमॅन आणि हा सामना त्यानं जिंकवला जय भैरादेव क्रिकेट संघासाठी. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं. चला आई जय महाकाल टीम, आपण त्वरितच फिल्डिंग सेट करा. अमोल तारे यांच्या या लढाऊ वृत्तीला सलाम असेल, परंतु या ठिकाणी अगदी तोंडाजवळचा घास त्यानं हिसकावून घेतला आणि हा सामना जय भैरादेव क्रिकेट संघानं जिंकलेला आहे. सामनावीर पुरस्कार आपण लगेचच देणार आहोत. चला तर प्रथमतः जय महाकाल टीम, आपण क्षेत्ररक्षण सजून घ्या. चेक. अमोल तारेलाच आपण सामनावीर पुरस्कार देणार आहोत. मागे काय घडलं, कोणी काय केलं, त्यापेक्षा शेवटला अमोल तारेनं काय केलं हे सर्व जगानं पाहिलं, हे खांडपेकरांनी पाहिलं, त्याच्यामुळे त्यालाच देऊया आपण सामनावीराचा पुरस्कार. जबरदस्त गोलंदाजी, 8 डावा डिफेंड करणारा गोलंदाज. सामनावीरासाठी एकूण 5 बक्षीस आपण पाहतोय, त्याच्यामध्ये गिफ्ट हॅम्पर कैलास गंगाराम पाटील, थम्सअप आशीर्वाद विष्णू पाटील, सेफ्टी गार्ड नितेश सुभाष पाटील, कोल्ड ड्रिंक्स आणि समीर बाळाराम पाटील यांच्याकडून केक पेस्ट्री देखील दिली जाणार आहे. सामनावीरासाठी पारितोषिक अमोल तारेला आपण या ठिकाणी देत आहोत. अतिशय सुंदर खेळ, शेवटचं षटक, शेवटचे 6 बॉल, 8 डावांची गरज असताना त्या डावांचं संरक्षण करण्यात आलं आणि तोच ठरला या सामन्याचा हिरो. म्हणून क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर्ड होत नाही तोपर्यंत कोण जिंकलाय हे सांगणं कठीण असतं. हा खेळ क्रिकेटचा आहे आणि अमोल तारेनं ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेला आहे. आणि देऊया आपण अमोल तारेला सामनावीराचा पुरस्कार. अतिशय सुंदर खेळ ज्यानं साकारला. मी विनंती करेन रोशन भोईर, आपण आपल्या शुभस या ठिकाणी प्रथमतः सामनावीराचा पुरस्कार या ठिकाणी अमोल तारेला द्यायचा आहे. 8 डावांचं संरक्षण. सुदाम तारे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. क्या होतं सामनावीर ओमला आपण, अमोल तारे यांचं म्हणणं आहे की ओम शेंडेला आपण देऊया, कारण ओमनं देखील मिडल ऑर्डरला येऊन खूप चांगली बॅटिंग केली होती. चला ओम, आपण सामनावीराचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. सुदाम काका तारे यांच्या शुभासे आपण प्रथमतः कोल्ड ड्रिंक्स या ठिकाणी देणार आहोत. हे पाहू शकता कोल्ड ड्रिंक्स, एक एनर्जी हेल ड्रिंक्स, त्यानंतर सेफ्टी गार्ड आणि शेवटला ट्रॉफी आपण या ठिकाणी देत आहोत.